हे काय, कालच बारसं झालं आणि मोनिका लगेचच परत आली? हो, त्याचं काय झालं म्हणजे बाळाला इथली सवय आहे ना, म्हणून ते म्हणाले की अजून थोडे दिवस राहू दे त्याला. हो तर अहो म्हणजे काय, तिचंच घर आहे हे, आणि आम्हालाही बरंच ना, ईशाशी खेळायला मिळेल. हो हो, पण नाव अगदी छान ठेवलं तर, छोट, गोड आणि सुटसुटीत. मोनिका परत कधी जाणार आहे? नाही, काही दिवस राहणार आहे ती. हो का? मग येईन मी परत कधीतरी. हो. अरे मधु काका, या 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 ना. या. बसा. कचोऱ्या, खारी बिस्किट आणि काही फळं आणलीत मी. अहो कशाला आणलं ते सगळं? काय कुणाकडे असं रिकाम्या हातानं जात नाही मी. काही ना काही घेऊन जायला मला आवडतं, आणि तसा खवय्या आहे ना मी. मग इतरांसाठी घेऊन जाण्याच्या निमित्ताने स्वतःची हौस अशी भागवून घेतो. खरं तर वाटण्यामुळे प्रेम वाढतं असं म्हणतात ना, म्हणून घेऊन जातो खाऊ असा. मानसी कुठे दिसत नाही? ती हॉस्पिटलला गेली. आणि मोनिका? तीही बाहेर गेले. आम्ही आता तिला काही बोलत नाही. काय करतेस ते कर, बोलून तरी काय उपयोग. आम्ही आहोत तोपर्यंत ईशाला सांभाळू, पण त्या ईशाचं नशीब. गोविंदराव, अहो असं काय करताय? या लग्नामुळे आपली दोन कुटुंब जवळ आली. कालच्या घटनेमुळे अचानक तुटल्यासारखं झालंय एकदम. आपल्याला सांभाळायला हवं नाही का? हे बघा, एक कुटुंब निर्माण होणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे. एकमेकाला सांभाळून घेतलं, एकमेकांच्या चुका पोटात घातल्या तर कुटुंब एकत्र राहील ना. जगात सगळ्यांना कुठं मिळतात हो अशी आपली म्हणावी अशी कुटुंब? खरंय, पण हिनं सगळंच उद्ध्वस्त करून टाकले हो. आता हिला दुसरं घर नाही म्हणून राहिले इथे, पण आता आमच्या मनात तिच्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.